प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण दोघेही आपल्या भारतीय इतिहासातील दोन अतुल्य असे महानायक आहेत. प्रभू श्रीरामांनी अयोध्या ते रामेश्वरपर्यंतचा तर श्रीकृष्णांनी द्वारका ते आसामपर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे साधत गेली हजारो वर्षे म्हणजे कित्येक वर्षे या आपल्या भारतभूमीला संस्कारांच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे. तसं तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच कितीतरी विरोधाभास आहे, नाही का? त्यांच्यापैकी एकाने जन्म घेतला तो रणरणत्या उन्हात आणि तोही भर दुपारी, तर दुसऱ्याने जन्म घेतला मुसळधार पावसात आणि तोही मध्यरात्री. एकाचा जन्म राजमहालात झाला तर दुसऱ्याचा जन्म कारागृहात. त्यांच्यामध्ये साम्य म्हणाल म्हणजे सारखी गोष्ट म्हणाल तर दोघांच्याही हातून पहिल्या मारल्या गेल्या होत्या त्या राक्षसीनीच होत्या. एकाकडून त्राटिका आणि दुसऱ्याकडून पुतना. शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे हे त्यांच्या मनमिळावू स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जाते. ज्यांच्यामुळे यांच्या चारित्र्याला वेगळे वळण लागले त्या दोघी म्हणजे माता कैकेयी आणि गांधारी. या एकाच प्रांतातल्या म्हणजे भागातल्या ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना म्हणजे वचन मानत वंद्य म्हणजे त्यांना वंदनीय असं मानत त्या दोघांनी आनंदाने हे स्वीकारलं. एकाने सुग्रीवाला त्याचे राज्य मिळवून दिले तर दुसऱ्याने युधिष्ठिराला. एकाने लोकापवादासाठी आपल्या पत्नीचा त्याग केला तर दुसऱ्याने त्याची चिंता न करता म्हणजे न बाळगता 16 सहस्र म्हणजे 16,000 स्त्रियांचा स्वीकार केला. एकाने आपल्या वडिलांच्या शब्दाखातर आणि क्षत्रिय धर्मासाठी कुटुंबियांचा त्याग केला आणि वनवास स्वीकारून त्यात काहीही गैर मानलं नाही, तर दुसऱ्याने त्याच क्षत्रिय धर्मासाठी कुटुंबियांवर देखील शस्त्र उगारण्यास गैर मानलं नाही. एकाने आपल्या जन्मभूमीला स्वर्गासमान मानलं तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवलं. एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली म्हणजे लंका नष्ट केली तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली. एकाने झाडामागून बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा होती ती स्वीकारली तर दुसऱ्याने झाडामागून बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातातूनच मृत्यू पत्करला. या दोघांच्याही व्यक्तिरेखेमध्ये असलेला प्रचंड असा हा विरोधाभास गेली कित्येक हजारो वर्षे विविध अशा कथांचा प्रक्षिप्त म्हणजे कथांचा स्वीकार करत आपल्या चरित्राच्या मूळ जे गाभा आहे त्याला धक्का न लावता या देशापुढे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ते उभे आहेत आणि यापुढे देखील हजारो करोडो वर्ष ते असेच राहतील. तर बघा कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते नक्की कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.